बडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील डॉक्टर निलेश पाटील यांचे सुमन हॉस्पिटल येथे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप झाल्याने या दवाखान्यात बराच गोंधळ उडाला होता। 45 वर्षीय डॉक्टर निलेश पाटील यामुळे चांगलेच संकटात सापडले आहेत। बडगाव तालुक्यातील आंचळगाव येथील महिलेस बडगाव शहरातील डॉक्टर निलेश पाटील यांचे सुमन हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी दिनांक 23 जुलै रोजी ऍडमिट करण्यात आले होते। डॉक्टरांनी योग्य निर्णय व वेळीच उपचार न करता पोटात देखील बुक्के मारल्याने नवजात बाळ दगावल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून नवजात बाळाच्या मृत्यूमुळे पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बरेच धारेवर धरले। बराच वेळ गोंधळही उडाला, पण डॉक्टरांनी त्यावेळी तेथून काढता पाय घेतला। सदर बाळाच्या मृत्यूस डॉक्टर निलेश पाटील हेच जबाबदार आहेत असा ठपका ठेवत सदर प्रकरणी बाळाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टर निलेश पाटील यांवर कारवाई करण्याची मागणी पेशंटच्या नातेवाईकांनी केली असून याबाबतची लेखी तक्रार अर्ज बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 28 जुलै 2025 रोजी दाखल करण्यात आला आहे। वरिष्ठ पातळीवर तक्रार निवेदन मेलद्वारेही पाठवण्यात आले आहे। तर या प्रकरणी आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी बडगाव पोलीस स्टेशन येथे तक्रारदार यांना अधिकची माहिती व चौकशी कामी बडगाव पोलिसांकडून बोलवण्यात आले होते। तर या प्रकरणी चौकशी सुरू असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावरच योग्य ती कारवाई डॉक्टरवर करण्यात येईल व हॉस्पिटलवर देखील करण्यात येईल असल्याची माहिती बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सायंकाळी 7 वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। या गंभीर प्रकरणी डॉक्टरवर काय कारवाई होणार? नेहमीप्रमाणे डॉक्टरला व हॉस्पिटलला मोकाट सोडून क्लीन चिट देऊन संबंधित प्रशासन व सिव्हिल सर्जन रुग्ण व नातेवाईकांची गडचेपी करून न्यायापासून त्यांना वंचित ठेवणार का? पोलीस प्रशासन कानाडोळा करणार का की योग्य ती कारवाई करणार? याकडे नातेवाईकांसह जनतेचे लक्ष लागून आहे। भाऊ, आपले नाव आणि गाव सांगा पहिले। प्रशांत मारू पाटील, राहणार आंचळगाव। आपण जो बडगाव पोलीस स्टेशन येथे एक हॉस्पिटल संदर्भात तक्रारी अर्ज दिलाय, नेमकं कोणत्या हॉस्पिटल संदर्भात दिलाय? सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील। सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील, भडगाव। बरं, नेमकं काय विषय होता आपला? की आमचे त्या भावाची मिसेज आहे, माझ्या भावाची मिसेज आहे, बरोबर। तिला दिवस असल्या कारणाने आम्ही तिथली ट्रीटमेंट चालू होती। सुमन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती। ज्या सुमन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना तिचे पूर्ण दिवस भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिला डिलिव्हरीसाठी नेलं। 25 तारखेला रात्री 2 वाजता डिलिव्हरीसाठी नेलं, बरोबर। त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी नेल्यानंतर 3 वाजता तिथे डॉक्टर आले। डॉक्टरांनी 3 वाजता आल्यानंतर तिच्यावर आय वगैरे लावली आणि घरी जात असताना मी त्यांना सांगितलं की सर, ऑलरेडी पहिलं सिझर झालं आहे आणि आम्हाला दुसरंही सिझर करायचं आहे। त्यावेळी डॉक्टरने मला असं सांगितलं की आपण 2-3 घंटे वाट पाहू आणि त्याच्यानंतर काय करायचं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे ऑलरेडी पहिला सिझर झाला असताना दुसरं नॉर्मलची डॉक्टरांची तयारी होती। बरं, ठीक आहे। मग त्याच्यानंतर आपली तयारी काय होती? सिझरही करा। आम्ही त्यांना सिझरच सांगितलं। त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी 7:30 वाजता आल्यानंतर नाही, मग रात्रभर पेशंटला आय वगैरे लावून दिली आणि घरी चालले गेले। सकाळी 7 वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की तिला खूप त्रास होतोय, तिचे आम्ही सिझर करा। तरी त्यांनी तिला याच्यामध्ये घेतलं, ओटीमध्ये घेतल्यानंतर उपचार सुरू केले। बरं, मग त्यांनी सिझर केलं का नॉर्मल केलं? मग सिझर केलं म्हणजे सकाळी केलं, म्हणजे वेळ चालले गेले बहुतेक। मग तो पेशंटला काही त्रास? तोपर्यंत पेशंटला खूप त्रास होत होता। पेशंटला नॉर्मल करण्याचा प्रयत्न ते करत होते। पेशंट त्यांना मध्ये सांगत होतं की सिझर करा, तिला खूप त्रास होत होता। त्यांनी तिला त्या ठिकाणी खूप त्याच्या पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न केला, बुक्के मारले। त्याच्यानंतर तिला चुब्बत सांगितलं, तरी त्यांनी पेशंटचं न ऐकता पेशंट त्यांना विनवण्या करत होतं की मला खूप त्रास होतोय की सिझर करा। ओके, मग सिझर झाल्यानंतर बाळ हे मृत अवस्थेत होतं की कसं होतं? मला सिझर झाल्यानंतर त्यांनी बाळा आमच्या हातात दिलं आणि लगेच सांगितलं की फटक्यात बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटल घेऊन जा। आम्ही बाळाला, म्हणजे त्यावेळेस आम्हाला बाळ हे मृत अवस्थेतच दिसत होतं, पण आम्ही आशाच्या मार्याने
बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेलं. कुठे घेऊन गेले होते? पाचोरा विघ्नहर्ता अर्धा इथे. बरं, तिथे पोहोचल्यानंतर त्या डॉक्टरने काय रेफरन्स दिला आपल्याला? तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला की बाळ मृत घोषित केलं. म्हणजे त्यांनी मध्ये घेतलं नाही, त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं बाळ मृत घोषित आहे. बरं, मग आपण आज सदर पोलीस स्टेशनला आले असता पोलीस प्रशासनाने आपलं काय अपेक्षा आहे की त्यांनी काय करावं? त्यांनी त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी. धन्यवाद. सर, अंचळगाव येथील एका गृहस्थाने त्याचं अभ्रक मेल्यासंदर्भात आपल्या पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला आहे. नेमकं काय विषय आहे? बडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंचळगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ ज्योत्स्ना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सुमन हॉस्पिटल बडगाव येथे दाखल झाल्या होत्या 2 दिवसापूर्वी. त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिव्हरी होतानाच त्यांचं बालक मृत अवस्थेत आढळलं. त्यावरून त्यामध्ये याचे जे ज्योत्स्ना पाटील जे आहेत यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे. सदरच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य उपचार केलेत या बाबतीमध्ये त्यांचा जो निर्णय येईल त्या निर्णयाप्रती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर डॉक्टरांना आपण अर्ज दिल्यानंतर ते पोलीस स्टेशनला चौकशी काय बोलवलं होतं का? नाही, अद्याप नाही. आजच प्राप्त झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आमचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी दिलेली आहे. धन्यवाद सर. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.